क्रेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये आज आपण सुधा शहापूरकर मॅडम केक संदर्भात माहिती देणार आहेत किंवा केक संदर्भात कार्यशाळा घेत आहेत। तर ही कार्यशाळा घेतल्यानंतर आपण लगेच याचे कोर्स पण चालू करणार आहोत। या कोर्सची किती खाऊ शकतो? थोडीशी खाल्ली की आपल्याला वाटतं नको बास खूप गोड आहे की नाही? तसं आपल्या केकचं नाही आहे। आपला केक तुम्ही किती जास्त खाल्लात तरी तो तुम्हाला खूप हेवी वाटत नाही किंवा खूप गोड वाटत नाही। त्यांनी आपण एक पीस खायचं तर त्यांनी आपण 2-3 पीस खाऊ शकतो। हां, ज्यावेळेला तुम्ही आता ऑर्डर्स घेता, म्हणजे हे एक टेक्निक आहे, ऑर्डर्स ज्यावेळेला तुम्ही घेता त्यावेळेला जिथं मग तुमचा अर्धा किलो केक ऑर्डर करणार असतील लोक, तिथं लोक अर्धा किलोच्या ऐवजी 1 किलो करतात, कारण की लोक खाऊ शकतात तो केक तेवढा। आपल्याला फक्त प्रॉफिट मेकिंग नाही बघायचंय, आपल्याला क्वांटिटी पण बघायची आहे की आपल्याला अर्धा किलोचा केक करणं परवडतंय की 1 किलोचा, बरोबर की नाही? एफर्ट्स तर तुम्हाला सेम असतात। तुम्हाला जे काही ज्याच्यात इंटरेस्ट आहे, कुठलंही क्षेत्र असेल, छोट्यापासून सुरुवात करा। जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता, जोपर्यंत तुम्ही काही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही। आणि आजचं एवढं कॉम्पिटिशन वाढले, कुठल्याही फील्डमध्ये घ्या, त्याच्यामुळं तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या। महिलांना खास करून सांगते मी, ते सगळ्यांसाठी वेळ देतात पण स्वतःसाठी देत नाही। स्वतःच्या करिअरकडे थोडा टाइम द्या। घरातच करायचे, बाहेर जायचं नाही, काही नाही। मॅम तुम्हाला इथं येऊनच शिकवणार। बेसिक ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे ती फील्ड निवडा, त्याच्यात काहीतरी करा, एवढं चांगलं आहे। आणि पुढच्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा। आणि काही डेंटल प्रॉब्लेम असेल तर माझ्याकडे। आजचा जमाना हा जास्तीत जास्त खाद्य संस्कृती, आपण पाश्चात्य संस्कृतीचं जसं अनुकरण केलंय की छानपैकी केक वगैरे प्रत्येक सेलिब्रेशनसाठी आता आपण केक मागवतो, पण बरेच यूट्यूबला असेल किंवा कुणी सांगितलं आले प्रेमिक्स केले केक, तर असं नसतं। इथं मॅमनी खूप छान पद्धतीने, आपण पूर्वीची म्हण आहे गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही, तर मला वाटतं मॅमने इथे खूप सखोल माहिती इथं केकची दिलेली आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये मी तसं डी.वाय. पाटील कॉलेजला मराठी विषयाची प्राध्यापिका आहे, पण माझं छोटं बाळ असल्यामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये मला नोकरी सोडावी लागली होती आणि मला स्वतःला खाद्यपदार्थ बनवण्याची खूप आवड आहे आणि सुरुवात मी केकपासूनच केली होती। मी सुद्धा केक केले, अनेकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेस घेतले। आपल्याला एकत्र असं येता येत नव्हतं, म्हणून अगदी कमी माफक फी मध्ये, की जो शिक्षक असतो ना त्याला असं वाटतं की कधी आपण इतरांना ज्ञान देतो, आपल्याकडची माहिती कधी इतरांपर्यंत पोहोचवतो। लॉकडाऊनच्याच काळामध्ये मी यूट्यूब चॅनल चालू केलं, त्या थ्रू अनेक विषयांची माहिती, अनेक अशा वेगवेगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती, मंदिरांची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे द्यायला सुरुवात केली। त्यानंतर लॉकडाऊनच्याच काळामध्ये मी ऑनलाईन केकचे क्लासेस घेतले आणि एका शिक्षकाचं किंवा मी मॅमचं ज्यावेळेस हे शिकवण्याची पद्धत पाहिली, मला माझे ते दिवस आठवले की आपण ज्यावेळेस इतरांना देतो ना आणि त्यांनी जर त्याचं उपयोजन केलं, म्हणजे त्याचा काहीतरी उपयोग करून व्यवसाय सुरू केला किंवा इतरांसाठी मदत केली, तर त्याचं जे समाधान असतं ना ते खूप छान असतं। मी ज्या महिलांचे क्लासेस घेतले त्या स्वतः घरी तर करतातच आणि त्याबरोबर त्यांनी बिझनेस चालू केला। हे सगळ्यात मोठी गोष्ट असते की आपल्यामुळं इतर कुणाला तरी त्याचा फायदा झाला। आज इथे हा जो यांची जी संकल्पना आहे, याचं जे उद्दिष्ट आहे ते तेच आहे। मॅडमने आज खूप छान वर्कशॉप घेतला। लाईफ इज अन आर्ट, म्हणजे जीवन एक कला आहे। तुम्ही घरी बसून विविध तुमच्या कलेंना, सुप्त गुणांना तुम्ही वाव देऊ शकता। आता मॅम 7-8 वर्कशॉप घेतील, तर माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी त्यांना जॉईन होऊन, आणि सरांनी पण खूप छान उपक्रम तुमच्यासाठी मोफत उपलब्ध करून देत आहेत, तर तुम्ही पार्टिसिपेट करा आणि घरी बसल्या आपल्याला एक काहीतरी उपजीविकेचे साधन आणि तसंच आपल्या कला गुणांना मेन म्हणजे वाव मिळते ह्या गोष्टीतून, तर त्याचा लाभ घ्यावा। थँक्यू। कुठलंही क्षेत्र असो, आता मिलिटरी असू द्या, हे सगळ्याच क्षेत्रात महिला आहेत, पण क्रेस्ट इन्स्टिट्यूट असतील किंवा रेळकर सर असतील, महिलांसाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असतात। व्यवसाय का, तर व्यवसाय कधीही आपल्याला उपयोग येतो। स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी छोटा का असेना पण व्यवसाय महत्त्वाचा असतो। हे आज सरांनी आणि क्रेस्ट इन्स्टिट्यूटने दाखवून दिलं आहे। सर्व महिलांना पुढील तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा।
धन्यवाद, थँक्यू. आता वर्कशॉपला तुम्ही सगळेजण आलात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटनी हा फ्री ऑफ कॉस्ट मग अशी म्हटलं तसं वर्कशॉप ठेवला. सरांची सुद्धा खूप त्यामागे खूप त्यांचं काम आहे. जवळपास 15-20 दिवस झाले सर त्याच्या मागे लागलेत कामाच्या, तेव्हा तो आज वर्कशॉप झाला. तर आता सगळ्यांनी सांगितलं तसं की मगाशी मी पण म्हणलं की काही ना काहीतरी म्हणजे असं होत नाही की प्रत्येकच जण बाहेर जाऊन जॉब करू शकतो, 8 तास 10 तास 12 तास नोकरी करू शकतो, असं होत नाही, शक्य नसतं. कारण आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्याला जायचं असतं. आई, मुलगी, बायको, आपल्याला वेगवेगळ्या भूमिका, आपल्याला सून निभावायच्या असतात. त्यामुळे घरी बसून तुम्ही काही ना काहीतरी करा जेणेकरून आपल्या घराला हातभार लागतो. त्यानंतर आपल्या स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स आपला वाढतो त्याच्यातून. त्यानंतर हल्लीच्या काळात काय पैसा आपण किती कमवला तरी तो कमीच असतो, पण काय म्हणतात की आपण 2 पैसे कमवतोय ह्याचा एक आनंद जो असतो तो खूप वेगळा असतो. नवऱ्याने किती आपल्याला दर महिन्याला 1 लाख रुपये जरी दिले तरी आपण 10,000 जरी कमवले तरी त्याचा आनंद एक वेगळा असतो. त्यामुळं माझं सगळ्यांना असंच सांगणं आहे की काही ना काहीतरी करा, होम बेस्ड बिझनेस करा, जे तुम्हाला आवडेल ते करा. आणि जास्तीत जास्त इन्स्टिट्यूटने खूप छान छान म्हणजे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत, चांगले चांगले कोर्सेस असतात. तर आणि कमी किमतीत असतात तसे बघायला गेले तर ते तुम्हाला करायला काहीच हरकत नाही, करू शकता तुम्ही. थँक्यू. केक शिकण्यासाठी याच्यानंतरचा आपला कोर्स आहे चॉकलेट बनवणे किंवा आईस्क्रीम बनवणे, असे विविध उपक्रम चालू असतात. क्रेश इन्स्टिट्यूटच्या मार्फत प्रत्येक महिलेला हाताला काहीतरी काम मिळावं म्हणून डॉक्टर बालाजी कल्याणे सर, तसेच योगेश कल्याणे सर, आमचे गोगावले सर यांचं नेहमी म्हणणं असतं की बाबा प्रत्येक महिला ही सक्षम बनावी. कोविडनंतर बऱ्याच अडचणी आल्या, जग अख्खं थांबलं होतं, पण आपण न थांबता असे विविध उपक्रम कायम घेत असतो. या उपक्रमामध्ये एकच उद्देश आहे की बाबा महिलांना खरोखर काम मिळावं आणि घर बसून त्यांना काहीतरी काम करून 2 पैसे उभे करता यावे. कारण प्रत्येकानं लहान मुलं असतात किंवा नवऱ्याचा डबा असतो, अनेक गोष्टी असतात. हे करत असताना काहीतरी अर्थार्जन पण व्हावं म्हणून आपण हे कार्यक्रम घेत असतो. क्रेश इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी 6:30 वाजल्यापासून आपल्या इथे क्लासेस सुरू असतात. सकाळी 6:30ला योगा असतो, 6:30 ते 7:30, 9:30 ते 10:30 महिलांसाठी झुंबा असतो. त्याच्यामधल्या काळामध्ये 8:30 ते 12:30 वाजता प्रायमरी स्कूल असते अभिनव स्कूलवाल्यांची. हे करत असताना संध्याकाळी 5 ते 6 लहान मुलांचे डान्स असतात, वयवर्ष 6 ते 12 वर्षापर्यंत, आठवडाभर असे क्लासेस असतात. हे करत असताना 7 ते 8 आणि 8 ते 9 परत झुंबाची बॅच असते. आणि या मधल्या कालावधीमध्ये आपण ब्युटी पार्लरचा कोर्स घेणार आहोत. इथं आरे वर्क घेतोय आणि तसंच यांचं केकचं पण घेतोय. या ग्रुपमध्ये एक मी विनंती करतो, कोणीही डिलीट होऊ नका किंवा बाहेर पडू नका. असे विविध उपक्रम तुम्हाला नेहमी अनुभवता येतील, बघता येतील. या कोर्ससाठी बाहेर एंट्री फी 200 ते 500 रुपये चालू आहे, पण आपण ही काही का आकारत नाही. आपल्याच भागातल्या महिला आहेत म्हणून आपण ही कुठलीही आकारत नाही. आज या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनुराधा कल्याणे मॅडम डेंटिस्ट आहेत, ते आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. ते क्रेश इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत. तसेच जंगम मॅडम आहेत, दीपिका जंगम मॅडम, या तुमच्या कॉलेजला एका लेक्चरर आहेत, DY पाटील कॉलेजला लेक्चरर आहेत. तसेच पल्लवी सोखंडे मॅडम अमर एज्युकेशन सोसायटीचे प्रिन्सिपल आहेत, संचालक आहेत. पूर्ण शाळा ते हँडल करतात. मॅम खूप छान सांगितलं तुम्ही. ॲक्च्युली आम्ही जेव्हा व्हॉट्सअपला जस्ट ॲज अ फ्रेंड्स आहोत आम्ही इथे की बघूया काय आहे, एकदा करूया. आणि खूप इंटरेस्टिंग म्हणजे बेसिक जे आहे कलर कॉम्बिनेशन आणि ते खूप छान केलं तुम्ही ते. आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. छान झाला आहे क्लास, मला खूप आवडला आहे. एवढंच. खूप छान वाटलं. सुधा मॅमनी खूप डिटेलमध्ये खूप छान समजून सांगितलं. आवडला फार क्लास. म्हणजे हे वर्कशॉप हे करून मी क्लास जॉईन करणार आहे.